ओ श्रीकृष्णाय नमः. नमस्कार. माझ्या थिंक रिच अँड पॉझिटिव्ह चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला एका नव्या अध्यायाची ओळख करून देणार आहे. या अगोदर आपण 15 अध्याय श्रवण केले. आता 16वा अध्याय. 16वा अध्याय दैवासुर संपद विभाग योग. दैवी आणि आसुरी स्वभाव. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण मानवी स्वभावाचे 2 प्रकार स्पष्ट करतात, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. यावरूनच माणसाचे जीवन, वागणूक आणि भवितव्य ठरते. दैवी संपत्ती म्हणजे काय? ज्या गुणांमुळे माणूस उत्कृष्ट, शांत आणि मोक्षमार्गाकडे जातो तो दैवी गुण. तर दैवी गुण कोणते आहेत? ऐका. अभय म्हणजे भीती नसणे, मनाची शुद्धता, ज्ञान आणि आत्मसंयम, सत्य बोलणे, अहिंसा, दया, करुणा, अहंकाराचा अभाव, क्षमा, श्रद्धा, इतरांवर विश्वास. दैवी गुण असलेला मनुष्य शांती, सद्गती आणि मोक्ष प्राप्त करतो. आणि आसुरी संपत्ती म्हणजे काय? ज्या गुणांमुळे माणूस अहंकारी, क्रूर आणि अधोगतीकडे जातो तो आसुरी गुण. तर आसुरी गुण कोणते आहेत? ऐका. अहंकार, गर्व, क्रोध, लोभ, हिंसा, असत्य, द्वेष, स्वार्थ, धर्मावर अविश्वास, मीच सर्व काही असा भाव. आसुरी स्वभाव माणसाला दुःख, अशांती आणि अधःपाताकडे नेतो. श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात की दैवी संपत्ती मोक्षासाठी आहे आणि आसुरी संपत्ती बंधनासाठी. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनात दैवी गुण वाढवावेत आणि आसुरी गुण कमी करावेत. दैवी स्वभाव माणसाला देवाकडे नेतो आणि आसुरी स्वभाव माणसाला दुःखाकडे नेतो. चला तर मग एका श्लोकाने सुरुवात करूया. दैवी संपद्विमोक्षाय निबंधाय आसुरीमता मा शुचः संपदः दैवीम अभिजातोसी पांडवा. याचा अर्थ आहे, हे अर्जुना, दैवी संपत्ती माणसाला मोक्षाकडे नेतात आणि आसुरी संपत्ती माणसाला बंधनात अडकवतात. अध्याय प्रारंभ. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलता, दृढनिश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, हे सर्व दैवी गुण. हे भारता दैवी स्वभावाच्या मनुष्यांमध्ये आढळतात. 15व्या अध्यायाच्या प्रारंभी भौतिक जगतरूपी वटवृक्षाचे वर्णन करण्यात आले होते. या वृक्षापासून निघालेल्या अंगभूत मुळाची तुलना जीवाच्या शुभ आणि अशुभ कार्यांशी करण्यात आली आहे. 9व्या अध्यायामध्येही देव आणि असुर यांचे वर्णन करण्यात आले आहे. वैदिक संस्कारानुसार मोक्षपथावर अग्रेसर होण्यासाठी सत्वगुणी कर्मांना शुभदायी मानण्यात आले आहे आणि अशा क्रियांना दैवी प्रकृती असे म्हटले जाते. जे दैवी प्रकृतीमध्ये स्थित आहेत ते मोक्षपथावर प्रगती करतात. या उलट जे लोक रजोगुणी आणि तमोगुणी कर्म करत आहेत त्यांना मोक्षप्राप्तीची शक्यताच नाही. त्यांना एकतर या भौतिक जगतात मनुष्य प्राणी म्हणून राहावे लागते
अथवा पशुयोनी किंवा त्याहूनही खालच्या योनीमध्ये त्यांचे पतन होते. या 16व्या अध्यायामध्ये भगवंत दैवी प्रकृती व तिचे गुण आणि असुरी प्रवृत्ती व तिचे गुण या दोहोंचे वर्णन करतात. त्यांनी या गुणांच्या लाभहीन हानींचाही निर्देश केला आहे. दैवी गुणांनी युक्त असा जन्म प्राप्त झालेल्या संदर्भात योजलेला अभिजातस्य हा शब्द सारगर्भित आहे. दैवी वातावरणात मुलाला जन्म देणे याला शास्त्रांमध्ये गर्भधान संस्कार असे म्हटले जाते. तर माता पित्यांना दैवी गुणयुक्त मूल हवे असेल तर त्यांनी मनुष्याच्या सामाजिक जीवनासाठी घालून दिलेल्या 6 तत्वांचे पालन केले पाहिजे. भगवद्गीतेतही आपण पूर्वी पाहिले आहे की सद्गुणी मुलाला जन्म देण्याकरता केलेले धर्मसंमत मैथुन म्हणजे साक्षात श्रीकृष्णच आहेत. कृष्ण भावनेकरता जर कामजीवनाचा सदुपयोग केला तर ते कामजीवन निषिद्ध नाही. जे कृष्ण भावनामय आहेत त्यांनी तरी निदान कुत्रा मांजरांसारखे प्रजोत्पादन करू नये. जन्मानंतर मुलाला कृष्ण भावनाभावित बनवण्यासाठीच त्यांनी प्रजोत्पादन करावे. कृष्ण भावनेमध्ये तल्लीन झालेल्या मातापित्यांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला हा लाभ प्राप्त झाला पाहिजे. असो, यापुढे भगवंत म्हणतात, हे पार्था, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. या श्लोकात नरकामध्ये जाण्याच्या राजमार्गाचे वर्णन करण्यात आले आहे. आसुरी लोक जरी नियमांचे पालन करत नसले तरी त्यांना धार्मिकतेचा व आध्यात्मिक विज्ञान विकासाचा देखावा करायची इच्छा असते. त्यांना आपल्याकडील शैक्षणिक पात्रतेचा किंवा संपत्तीचा सदैव अभिमान असतो. इतरांनी आपली पूजा करावी आणि आपल्याला मान सन्मान द्यावा अशी त्यांची अपेक्षा असते. वस्तुतः ते मान देण्यायोग्य नसतातच. क्षुल्लक गोष्टीवरून ते क्रोधित होतात आणि अत्यंत कठोरपणे बोलतात. काय करावे आणि काय करू नये हे त्यांना कळत नाही. ते आपल्या इच्छेनुसार व लहरी खातर काहीही करतात आणि कोणतेही प्रमाण मानत नाहीत. मातेच्या उदरात त्यांची शरीरे असल्यापासूनच त्यांनी हे आसुर गुण धारण केलेले असतात आणि जसे जसे ते वाढत जातात तसे तसे ते अशुभ गुण ते प्रकट करतात. भगवंत सांगतात, दैवी गुण मोक्षदायक असतात तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला तू आसुरी गुणांसह जन्मलेला नाहीस असे सांगून प्रोत्साहन दिले. त्याने युद्धात भाग घेणे हे आसुरी वृत्तीचे लक्षण नव्हते, कारण तो युद्धासंबंधी साधक बाधक विचार करत होता. भीष्म, द्रोण इत्यादींसारख्या मोठमोठ्या सन्माननीय व्यक्तींची हत्या करावी की न करावी याबद्दल तो विचार करत होता. यावरून कळून येते की तो क्रोध आणि खोटी प्रतिष्ठा किंवा कठोरपणाच्या आहारी गेला नव्हता, म्हणून तो आसुरी वृत्तीचा नव्हता. क्षत्रियांनी शत्रूवर बाण सोडावे ही गोष्ट दैवी समजली जाते आणि अशा कर्तव्यापासून परावृत्त होणे हे आसुरी असल्याचे मानले जाते. यास्तव अर्जुनाला विलाप करायचे कोणतेही कारण नव्हते. वर्णाश्रम धर्माच्या नियामक तत्वांचे पालन करणारी कोणतीही व्यक्ती दैवी प्रकृतीमध्ये स्थित असते. हे पार्था, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे 2 प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक.
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला तो दैवी गुणयुक्त जन्मलेल्याचे खात्रीपूर्वक सांगितले आणि आता ते आसुरी प्रवृत्तीचे वर्णन करत आहेत. या जगतामध्ये बद्ध जीवांचे 2 प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे. जे लोक दैवी गुणांसह जन्मास आले आहेत ते संयमित जीवन जगतात, अर्थात ते गुरु, साधू आणि शास्त्र यांच्या आदेशानुसार आचरण करतात. मनुष्याने प्रमाणित शास्त्रांनुसार आपली कर्तव्ये केली पाहिजेत. जो शास्त्रसंमत नियामक तत्वांचे पालन न करता स्वतःच्या लहरीप्रमाणे कर्म करतो तो आसुरी प्रवृत्तींनी युक्त असल्याचे म्हटले जाते. शास्त्रसंमत नियामक तत्वांचे पालन करणे हीच एकमेव कसोटी आहे. वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की देव आणि दानव दोघांचाही प्रजापतीपासून जन्म झाला. या दोहोंतील फरक हाच आहे की एक वर्ग वेदसंमत आदेशाचे पालन करतो तर दुसरा करत नाही. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिर्भूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. प्रत्येक सुसंस्कृत मानव समाजात शास्त्रसंमत विधिविधाने आहेत आणि त्यांचे प्रारंभापासूनच पालन केले पाहिजे. विशेषतः वैदिक संस्कृतीचा स्वीकार करणाऱ्या आणि अत्यधिक सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या आर्य लोकांमध्ये जे शास्त्र विधानांचे पालन करत नाहीत त्यांना आसुरी मानले जाते. यास्तव या श्लोकामध्ये म्हटले आहे की आसुरांना शास्त्रातील नियमांचे ज्ञान नसते आणि शास्त्र नियमांचे पालन करण्याकडे त्यांचा ओढाही नसतो. बहुतेक आसुरी लोक शास्त्र नियम जाणत नाहीत आणि जर त्यांच्यापैकी एक जण जाणत असले तरी नियमांचे पालन करण्याकडे त्यांची प्रवृत्ती नसते. त्यांना श्रद्धाही नसते आणि वैदिक आदेशानुसार कर्म करण्याची त्यांची इच्छा नसते. आसुरांमध्ये अंतर्बाह्य सूची नसते. मनुष्यांनी आपले शरीर, स्नान, दंतधवन, कपडे बदलणे आणि गोष्टींकडे शुचिर्भूत ठेवले पाहिजे. आंतरिक सूचीबद्दल सांगायचे तर मनुष्याने सदैव पवित्र हरिनामाचे स्मरण करावे. भगवंत म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. अशा निष्कर्षांचे अनुगमन करत स्वतःचा नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी व उग्र कर्मांमध्ये संलग्न होतात. जगाचा विनाश होईल असे कर्म करण्यात आसुरी लोक रत झालेले असतात. या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की आसुरी लोक हे अल्पबुद्धी आहेत. परमेश्वराच्या अस्तित्वाची कल्पनाही नसणाऱ्या भौतिकवादी लोकांना वाटते की आपण प्रगती करीत आहोत, परंतु भगवद्गीतेनुसार असे लोक अज्ञानी आणि विचारशून्य आहेत. ते भौतिक जगताचा अधिकाधिक उपयोग घेण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून इंद्रिय तृप्ती करता ते सदैव नवीन नवीन साधनांचा शोध घेण्यात मग्न झालेले असतात. अशा प्रकारचे भौतिक शोध करणे म्हणजे मानव समाजाची प्रगती झाली असे मानण्यात येते. तथापि अशा संशोधनाचा परिणाम म्हणजे लोक हे पशु आणि इतर लोकांच्या बाबतीत अधिकाधिक क्रूर आणि हिंसक होत आहेत. एकमेकांशी कसा व्यवहार करावा याची त्यांना जाण नाही. आसुरी लोक विपुल प्रमाणात पशुहिंसा करतात. अशा लोकांना जगताचे शत्रू मानले जाते, कारण शेवटी ते अशा गोष्टींचा शोध लावतील किंवा अशी गोष्ट निर्माण करतील त्यामुळे सर्वांचाच विनाश होईल. अप्रत्यक्षपणे या श्लोकामध्ये आण्विक शस्त्रास्त्रांच्या संशोधनाची पूर्वसूचनाही दिली आहे आणि आता संपूर्ण जगाला
आण्विक शस्त्रास्त्रांचा अत्यंत गर्व आहे. कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकेल आणि आण्विक स्फोटाने सर्व काही उद्ध्वस्त करू शकतील. अशा गोष्टी केवळ जगताच्या विनाशार्थ निर्माण केलेल्या असतात आणि हेच या ठिकाणी दर्शवण्यात आले आहे. आसुरी वृत्तीमुळे मानव समाजामध्ये अशा शस्त्रांचा शोध लावण्यात आला आहे. ही शस्त्रास्त्रे समाजामध्ये सुख आणि समृद्धीची भरभराट करण्यासाठी नाहीत, असे आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना वाटते. कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव अशुचिर्भूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात. इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे, असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरे तोपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेले असते. शेकडो, हजारो आशारूपी पाशांनी बद्ध झालेले आणि काम क्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्ती करता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात तर ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण, बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौजमजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्यधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. आपल्याला श्रेष्ठ मानणारे आणि सदैव उद्धट असणारे, धन आणि खोट्या प्रतिष्ठेने मदांध झालेले आसुरी लोक कधीकधी शास्त्रांच्या विधिविधानांचे पालन न करता अहंभावाने केवळ नाममात्र यज्ञ करतात. मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यामुळे मोहित झालेले आसुरी लोक आपल्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असणाऱ्या भगवंतांचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. आसुरी मनुष्य भगवंतांच्या श्रेष्ठतेला विरोध करतो व त्याचा शास्त्रावर विश्वास नसतो. आसुरी मनुष्य भगवंत आणि शास्त्रांचा सदैव द्वेष करतो. त्याला प्राप्त झालेल्या तथाकथित प्रतिष्ठेमुळे, त्याच्याकडे असणाऱ्या धनसंचयामुळे आणि बळामुळे तो असे करण्यास प्रवृत्त होतो. त्याला माहीत नसते की वर्तमान जीवन म्हणजे पुढील जन्माची तयारी आहे. त्याला हे माहीत नसल्याने वस्तुतः तो स्वतःचाच आणि त्याचबरोबर इतरांचाही द्वेष करत असतो. यामुळे तो स्वतःच्या आणि इतरांच्याही शरीराची हिंसाच करत असतो. तो अज्ञानी असल्यामुळे भगवंतांच्या नियंत्रणाची पर्वा करत नाही. भगवंतांचा आणि शास्त्रांचा द्वेषी असल्यामुळे तो परमेश्वराच्या अस्तित्वाबाबत वादविवाद करतो आणि शास्त्र प्रमाणांची अधिकृतता नाकारतो. आपले प्रत्येक कर्म करताना तो स्वतःला स्वतंत्र आणि सामर्थ्यशाली समजतो. आपल्या इतके बल, सामर्थ्य आणि धन इतर कोणाकडेच नाही असे वाटत असल्यामुळे तो वाटेल तसे वागतो आणि त्याला वाटले की आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही. त्याचे इंद्रिय तृप्तीच्या
आड येणारा कोणी शत्रू असेल तर त्या शत्रूला स्वबळावर नष्ट करायच्या योजना तो आखतो. जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनीत टाकत असतो, असे भगवंत सांगतात. हे कौंतेया, आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म प्राप्त करीत असलेले असे लोक कधीच माझ्याकडे येऊ शकत नाहीत. हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हींमुळे आत्म्याचा विनाश होतो. आसुरी जीवनाचा आरंभ कसा होतो हे या ठिकाणी वर्णिले आहे. मनुष्य कामवासना तृप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा कामाची तृप्ती होत नाही तेव्हा क्रोध आणि लोभ उत्पन्न होतो. ज्या बुद्धिमान मनुष्याला आसुरी योनी प्राप्त करायची नाही त्याने या शत्रूंचा त्याग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हे शत्रू आत्म्याचा इतक्या थरापर्यंत नाश करू शकतात की त्याला पुन्हा भवबंधनातून मुक्त होण्याचा संभवच नसतो. भगवंत म्हणतात, हे कौंतेया, जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. काम, क्रोध, लोभ हे मनुष्य जीवनाचे शत्रू आहेत आणि मनुष्याने त्यांच्यापासून फार सावध राहिले पाहिजे. जितक्या प्रमाणात मनुष्य काम, क्रोध आणि लोभ यापासून मुक्त होतो तितक्या प्रमाणात त्याचे जीवन शुद्ध होते. नंतर तो वेदोक्त विधिविधानांचे पालन करू शकतो. मनुष्य जीवनाच्या नियामक तत्वांचे पालन करून हळूहळू आध्यात्मिक साक्षात्काराच्या स्तरापर्यंत उन्नत होऊ शकतो. जो शास्त्रविधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परम गतीही प्राप्त होत नाही. जर मनुष्याने विधिविधानांचे पालन केले नाही आणि आपल्या काम, क्रोध आणि इच्छेला अनुसरून लहरी खातर कर्म केले तर जीवनामध्ये तो कधीच सिद्धी प्राप्त करू शकत नाही. म्हणून भगवंत सांगतात, म्हणून मनुष्याने शास्त्रविधींद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणला पाहिजे आणि विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. मानव समाजामध्ये भगवंतांना जाणण्याच्या तत्वाला विरोध करणे हे सर्व प्रकारच्या पतनाचे मूलभूत कारण आहे. मनुष्य जीवनातील हाच घोर अपराध आहे. म्हणून भगवंतांची मायाशक्ती आपल्याला सदैव त्रिविध ताप देत असते. ही मायाशक्ती त्रिगुणात्मिका आहे. भगवत ज्ञानाचा मार्ग मोकळा होण्यापूर्वी मनुष्याने निदान सत्वगुणामध्ये तरी स्थित झाले पाहिजे. सत्वगुणाच्या आदर्शापर्यंत प्रगत झाल्याविना मनुष्य रज आणि तमोगुणामध्येच राहतो आणि हेच त्याच्या आसुरी जीवनाचे कारण असते. जे रजोगुणी आणि तमोगुणी आहेत ते शास्त्र, साधू आणि योग्य भगवत ज्ञानाचा उपहास करतात. ते आध्यात्मिक गुरूच्या आदेशाची अवज्ञा करतात आणि शास्त्रविधींची पर्वा करत नाहीत. भक्तीचा महिमा ऐकण्यासाठी ते भक्तीकडे आकृष्ट होत नाहीत. याप्रमाणे स्वतःच्या उन्नतीचा मार्ग ते स्वतःच निर्माण करतात. हे मानवी समाजाचे काही दोष आहेत व यामुळेच मनुष्य आसुरी जीवनाच्या आहारी जातात. तथापि मनुष्याला जर प्रगतीपथावर किंवा सर्वोच्च स्थितीपर्यंत नेणारा योग्य आणि प्रामाणिक आध्यात्मिक गुरु प्राप्त झाला तर त्याचे जीवन यशस्वी होते. अध्याय समाप्त. कृष्णार्पणमस्तु. पुढील भगवद्गीता ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, कमेंट करून सांगा कशी वाटते, शेअर करा
म्हणजे भरपूर लोकांना भगवद्गीता समजेल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.